सकाळ सकाळ पकड ना माझ्याच हातामध्ये होती. मी चार्जिंगला लावली आणि इथे लाईट पण चालू आहे आणि हे बटन आहे बघा, फिरवायचं कमी जास्त करायचं. भेटला मग जमलंय नाही त्यांनी जीवन खाल्ला असताय का ना. आम्हाला काय भाकर नाहीत काय खायला. आणि टोप्या आणि लाडू असं उभा राहायला आणि तो मस्त सरडा उभा राहायला. हा हॅलो, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी ज्योती, तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आपल्या चॅनल मध्ये. आणि आता सकाळचे वाजलेत 9, तर आमचं चहा हे झाले. आता मी बनवायली नाश्ता. तर हाय लाडू. तर काय झालं, सकाळ सकाळ पकड ना माझ्याच हातामध्ये होती. तर माझ्यासोबत झालेला किस्सा सांगते. सकाळ तर पकड माझ्याच हातामध्ये होती आणि मी शोधते इकडं तिकडं, पकड कुठे गेली, कुठं ठेवली. तर असं शोधायला लागले, माझ्याच हातामध्येच होती आणि स्वतःच मग हसायला लागली. पकड तर माझ्याच हातामध्ये. तर असं होतंय कधी कधी, तुमच्यासोबत पण होत असेल ना? तर नक्की सांगा. तर असं झालं मी स्वतःच मग. आणि थंडी पण खूपच पडायली. तुमच्याकडे पण थंडी आहे का सांगा. तर इकडं ना खूप थंडी झाली. तर आता आवडते आणि असं दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर ही बघा, ही चार्जिंगवरची शेगडी आहे आणि ही मी आत्ता काढली पाणी तापवायला. तर ह्याला आता स्वच्छ करते आणि मग पाणी तापायला आजपासून स्टार्ट करायचंय. हा काय झालं, तुमचे हसबंड रुसतात का मला सांगा. बघा आमचे हसबंड रुसलेत. हाय बघा किती क्यूट रुसलेत. हाय लाडू, चला स्कूलला जायचंय. चला आता वाजलेत 9 आणि स्वयंपाक करायचाय. सो चला चला हो स्वयंपाक करायला. तर आता आवरले स्वयंपाक हे आणि प्यायचं पाणी पण सुटलं होतं. तर मी पाणी भरून घेतलं, थोडंच भरायचं होतं. आणि मग अगोदर बघा कसं झालंय. तर आता मला आंघोळ करायची. तर म्हटलं सगळं झाल्यावरच आंघोळ करता येईल, म्हणजे छान वाटतं सगळं स्वच्छ केल्यावरच आंघोळ. तर आता मी त्या शेगडीवर पाणी तापवणार आहे. तर खूप दिवसानंतर काढली ती आज. तर त्याला चार्जिंग करावं लागते. तर हिवाळा थंडीमध्येच मी काढत असते तिला आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये ठेवून देते. कारण पाणी गेलं ना पावसाचं तर ते बंद पडते. तर त्याच्यामुळे आता कंटिन्यू रोज आता त्याच्यावरच पाणी तापायचं, म्हणजे गॅसची पण बचत होती आपली आणि गॅस पण कमी वाचतो. तर शेगडी खूप छान उपयोगी पडती. तर आता करते पुढची तयारी. आणि लाडू काय करायला? हा लाडू. आणि आमची पण स्कूलची तयारी करायची. चला मग आवरूया. चला आता आंघोळ करायला. चला. काल केलीस का? आज नको. थंडीची दिसाळ आंघोळ करतो लाडू. चांगले, म्हणजे सर्दी पण नाही होत, दिसाड चांगली थंडीची. आणि इकडं थंडी ना खूपच पडायला लागली. तर खूप भयानक थंडी पडायला लागली आतापासूनच. चला मग मी माझा अवतार बघा कसं झालंय. तर मी आता आंघोळ करते आणि आवरते, कंटिन्यू करते. हा दुसरीकडं तो म्हणतो दुसऱ्या देशामध्ये बर्फ पडला, त्याच्यामुळे आपल्याकडे थंडी आली है ना. हा का? चल. हा तू सांगितलंस ना. खूप दिवस झाले तर घरामध्ये ठेवून दिली होती आणि मी थंडीमध्येच बाहेर काढली. तर खूप घाण झाली. तर म्हटलं कलर असेल घरामध्ये, तिला कलर देता येईल, चांगली मस्त स्वच्छ करता येईल. तर आजपासूनच मी पाणी तापायला स्टार्ट करणार आहे. आणि काय माहिती आता चार्जिंग आहे की नाही. तर आता बघूयात. तर काय झालं, ते शेगडीला ना चार्जिंग खूप वेळा करावं लागते. कमीत कमी 2-3 तास तरी चार्जिंग तिला पाहिजे. तर आता तेवढा टाइम नाही. तर त्याच्यामुळे मी गॅसवरच आजच्या दिवस तापवते पाणी आणि उद्यापासून त्याच्यावर तापवते.
तर तिला आता मी चार्जिंगला लावले. तर आता मला टाइम पण नाही, तर मी गॅसवरच पाणी तापवते आणि माझं आवरून घेते फटाफट. तर हे बघा मी चार्जिंगला लावली आणि इथे लाईट पण चालू आहे आणि हे बटन आहे बघा, फिरवायचं, कमी जास्त करायचं आणि याच्यामध्ये ना कोळसे टाकायचे आणि लाकडं इथून टाकायचे आणि मग मस्त जाळ येतो. मग उद्या ना पेटवायच्या नंतर कधी तुम्हाला अशी पेटवून दाखवते सगळी. आणि मी चार्जिंगला लावली. तर तिथे बघा. आणि किती रुपयाची शेगडी सांगू का? 1000 रुपयाला. 1000. हा. मग ते इतके मोठे मग तर 1000 असेल ना. का 1000 नाही. 500. हो चला आवर आता तुझ्या शाळेचं. तर ह्यांना स्कूलला सोडायचंय म्हणून मी माझं आवरते आता पटकन. तर मला आता तेवढा वेळ पण नाहीये पाणी तापवायला आणि त्याच्यामुळे म्हटलं चार्जिंग होऊ द्यावा, म्हणजे त्याला चार्जिंग रात्रभर तरी पाहिजे. ह्या शेगडीला इलेक्ट्रिक शेगडी आहे ना. तर बघा, तर तुम्ही पण अशी घ्या आणि थंडीमध्ये खूप उपयोगी पडती. तर फायनली आवरलंय सगळं आणि लाडूच्या स्कूलचा टाइम झालाय. तर आता त्यांना स्कूलला सोडायचंय. हाय लाडू. हा. तर आता स्कूलला जायचंय आम्हाला. आता टाइम झालाय स्कूलचा. तर लाडू जेवण केले दीदीनी. तर चला मग आता आम्ही स्कूलला जातो. त्यांच्यासोबत मी पण जाते. मला पण गेल्यासारखंच वाटते, कारण त्यांची सॅग अडका, टिफिन बॅग घ्या, असं वाटते मी स्कूलला चालले. लहानपणी माझं बॅग आणि थोडं मोठं झालं की मुलांची बॅग असते. हाय चला मी पण आता जाते स्कूलला. लाडू आवडलं का? चलो. हो स्कूल. चला लाडू. तर स्वप्नाच्या लाडूला सोडले शाळेमध्ये आणि मला ना आता कपडे शिवायचे, म्हणजे कटिंग करून घेते आणि साड्या पण टीप मारायची साड्यांना. तर मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा एवढ्या साड्या, त्याला टीप मारून ठेवायचे. नित्य कपडे बघा किती सारे, ते कट करून ठेवते. लाडू लाडून काय घातलंय? पॅन्ट शर्ट आहे. अरे नवरा गरीब भेटला मग जमलंय. नाही त्यांनी जीवनला खाल्ला असताय का ना. आम्हाला काय भाकर नाहीत काय खायला. नवरा खाता तुम्ही. नाही आम्हाला भाकरी आहेत खायला. पण नाही का नवरा डोकं खाल्लंय, सगळं टकलं पडायला. हो हा का? केसर खाल्ले तुम्ही. केसर खाल्ली का? मग कसला गोळा केस होता. आणायला लागले मी अरे तुम्हाला. मी कसला गोळा होता रस्त्यात, 10 बाया बघायच्या. आता एक बाई लवकर सांगा ना मला. मग काळा सरपंच आता बाईक आता कशाला बघायचं? त्यांच्या ताणामुळं तू बाईक तेच सांग. आहे ना दुसरीकडे. तू असली कशी मग मला करून दिलीस. मी नाही केली, तुम्हीच केली लग्न. हो. तू म्हणली नसते काय मी केलं असतं. तुझ्यामुळे लग्न केलं. तुम्ही पहिला केलंय त्याच्यामुळे. अंड्याची पोळी बनवायची लाडूला आणि बघा लाडूच बनवायला लागला अंड्याची पोळी. हा बनव. खाली सांडू नकोस तोंड. अरे कस स्कूल मधून आला आणि काय करायला लागला इथं? अभ्यास करायचा सोडून अंड्याची पोळी करायला. मी जाऊ का? तुम्ही करता का? मी जाते, तुम्ही करा दोघं जण.
आता तुम्ही पुढचं मी जाते मग हो का ओके अरे खारट करशील बस आता बस ए ए ए जा पण अभ्यास करायला चला धर लाडू चिकन तंदुरी चिकन तंदुरी चिकन तंदुरी नाहीये चिकन नाहीये काय म्हणता तुम्हाला जेवायचं मला नाही जेवण, मी रुसलो आज. का हा सकाळी रुसला होतात ना किती दिवस रुसायचे 2 दिवस. हो का तर त्यांचं चाललंय जेवण स्वप्नाच्या लाडूचं लाडू जेव काय सँडविच बनवून खा आता हा वास 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 हा खा आता हाय का आता ह्या टोप्यामध्ये काही अरे लाड्या काय झालं तर मी हे बाहेरून टोप्या आणल्या वाळ घातल्या त्या आणि त्याच्यामध्ये ना सरड्या आला होता एक आणि तो होत्या त्या टोप्या आणि लाडू असा उभा राहिला आणि तो मस्त सरड्या उभा राहिला लाडू थोडा हुकला नाही तर लाडूच्या ना चड्डीतच लाडू एवढा छोटासा होता सरड्या आणि लाडाचा मग साड्यात घालला असतं काही. आणि लाड्यात ना लई घाबरतोय पालीला सरड्याला आणि त्याच्याजवळ सरड्या आला बाहेर पाठीमाग वाळू घालते ना तर त्याच्यामुळं ते दोरीवर बसतेत आणि मी तसंच टोप्या घेऊन आले झटकून आणत असे कपडे काढले नाही. नसतं येत कधी पण आता म्हटलं तसेच आणल्या मी आणि थंडी पण पडली खूप ते एकदम फास्ट घेऊन आले आणि ते बघा सरड्या आला लाडूकडं लाडू तुला ते भेटाय आला होता हाय हा नाही कपडे झटकूनच आणते पण ते जाड टोपी मध्ये घुसला ना मग ते दिसला पण नाही ना नाहीतर ते पायाचं वाजतानीच पळून जातो सरड्या थांबत पण नाही पण ते टोपी मध्ये जाऊन बसला आणि दिसलाच नाही अंधारात होय आणि लाडू तो लय घाबरतोय सरड्याला आणि लाडू त्याच्या जवळ जाऊन बसला उभा राहिला होता लाडू हा लाडू लय भेला है ना लय घाबरला लाडू काय झालं रात्री व्हिडिओ एंड करायचं राहूनच गेलं आणि त्या सरड्याचं पण तसं झालं तर आता मी लक्ष करून झटकून आणीन कपडे तर तेवढे काळजी घ्यावं लागेल कारण तिथे सरडे असतात ते पायाच्या आवाजाने लगेच पळून जातात ते एवढं काही भीतीचं नाही आणि तर तुम्हाला कसा वाटला आजचा आपला ब्लॉग आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय.